नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, काय चाललंय सगळ्यांचं? व्यवस्थितपणे बघा. सवासणीचा कार्यक्रम आमचा पार पडला. एकदाच जीव माझा भांड्यात पडल्यानं झाला. नाहीतर सारखं सवासणी घालायच्या त्या, सवासणी घालायच्या त्या. महिना तर संपत आला झाला. तर शुक्रवारी आमुष आहे. महिना तर संपत आला या. आणि सरावणातच होतं. सरावणात घालायच्या म्हणलं, पण काय झालं, कारण आत्या आपल्या दरवर्षी ज्येष्ठाच्या महिन्यातच घालत होत्या. म्हणून म्हणलं गडबडीनं बघा पटापटा हे केलं. धुणं पाणी सगळं बाजार हाट आणला आणि घातल्या. आणि व्यवस्थित चांगला कार्यक्रम झाला. कोण सुद्धा नावं ठेवत गेलं नाही की होय बाबा जेवण चांगलं नव्हतं आणि पोळ्या चांगल्या नव्हत्या आणि आमटी चांगली नव्हती. कोण सुद्धा नाही. सगळीजण म्हणायला लागली चांगलं केलं, पुरीने चांगलं केलं, सासूच्या माघारी चालवलं. माणसाला काय म्हणजे केलेल्याचं चीज त्यातच वाटतं की ज्यावेळेस कोण दोन माणसं नाव असतील त्यावेळेस. बरोबर आहे का ना? आपण एवढं आटासानं करतो, चांगलं झालं, दोन माणसं चांगलं म्हणली तर मग भारी वाटतं म्हणायला. म्हणजे मेन म्हणजे आपण पण एवढं आटासानं केलं. गुळबिळ सूट बडीशोप घालून पोळ्या चांगल्या गोड केलत्या. गुळ घालून गुळमाट झार केलं. आमटीला सगळं कोथिंबीर मसाला जिरं खोबरं टाकून. आणि आपला मसाला तर सगळ्यांना माहितीच आहे, काळं तिखट टेस्ट किती आहे त्याची आमटी केलती येळवण्याची म्हणल्यावर ती तर खास झालतीच. पुन्हा भजी केलतं कांदा बकळ घालून. पापड आणून पापड तळलं होतं. जेवताना सवासनी ही का व्हिडिओ काढायला एवढा वेळ भेटला नाही, कारण पावसाचं वातावरण. स्वयंपाक झाला बरं का, पण सवासनी जेवाय बसायच्या टायमिंगला नेमकं पावसानं वारं घातलं आणि थोडं 2-4 टिपकं एक रापाडी येऊन गेली. त्यामुळं जरासं हे वाटलं बरं का, पण काय नाही, लगेचच आली तशी रापाडी गेली. सगळीजण जेवाय जागा पुरली. घरामध्ये गण बसलं होतं, बाहेर सवासनी बसल्या होत्या. सगळं व्यवस्थित पार पडलं बघा. मेन म्हणजे मामीनी आणि आईनं, आमच्या आत्यानी, बायडा काकूनी, आजीनं वगैरे आजीनं भरपूर मदत करू लागितली. मामीने तर सकाळी उठल्यापासून डाळ शिजू घालण्यापासनं, पुरण परतण्यापासनं, भात घालण्यापासनं, तेवढंच नाही तर जेवाय वाढण्यासकट सगळं करू लागितलं. आमच्या आत्यानी, आईनं, मामींनी सगळ्यांनी करू लागितलं बरं का. त्यामुळे एवढं काय वाटलं नाही की होय बाबा आपण कधी नव्हती आता करतोय, असं काहीच वाटलं नाही. आणि आळस तर तुम्हाला सांगते कसलाच आला नाही. परवा दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत आणून तर झोपू दिलं नाही. मी झोपली का उठ उठ घालायला हाता लावला उठवत होती. आणि सकाळी 3 वाजता उठली. पुन्हा नंतर मी भांडी पडली होती, खरकाटी घासली पाटाची. म्हणजे बघा की 12 ते 1 ते 2 आणि 2 ते 3 तासच झोप घेतली मी फक्त. आणि नंतर ना उठली, खरकटी भांडी घासली, ताईनं झाडून झुडून काढलं पारवारूचं. पुन्हा दोघीने मिळून आम्ही पाणी बॅलर भरलं, प्यायला पाणी भरलं आंघोळ करून. पुन्हा मग लगेचच अंधारच होता. त्या बारक्या चुलीवर तर डाळ शिजणार नाही माहीत होतं. मोठी मोठी दगडं दोघींनी. ताई म्हणली तू हुडकून आण, मी आणते उचलून. मी हुडकून काढली गोल गोल दगडं. एक मी आणलं, तिनं 2 आणली. चूल मांडली अशी. पुन्हा दान ठेवलं बघा ताज्या पाण्याचं. पटापटा 9ला तर डाळ शिजून पुरण वाटायला चालू होतं. त्यामुळं पटापटा झालं. 4.5 किलो डाळ घातली होती. म्हणजे 5 किलो आणली होती, पण म्हणलं लय होईल म्हणून अर्धा किलो ठेवली होती. 4.5 किलो डाळ घातली होती. पटापटा मामीने, आमच्या 2 मामीनीच बरं का, समद्या पोळ्या 2 पळपुटा दोघींनीच लाटल्या. आम्ही भाजायला काय गोळ कराय काय अशा होत्या. आईनं मी भाजलं. अजून 3 तवं ठेवलं होतं. आमच्या आत्यांनी भाजलं वगैरे. आजीन बायडा काकू ही करायला होती, गोळं करायला होत्या. आणि ताईनं पुन्हा आदनंमधनं उठून पुन्हा ते कांदा बिंदा चिरायला. पुराण ताईनं मामीने सगळं वाटलं. म्हणजे सगळ्यांनी कोणी काय केलं. आमच्या भारती मामी सकाळचं फराळीचं केलं. भारती मामी म्हणजे ती दुसऱ्या मामी होत्या, ती धाकट्या मामी होत्या, त्यांचं नाव भारती म्हणून. नुसतं मामी म्हणलं का कुठल्या मामीला काय म्हणतोय ते कळत नाही मला. अशा खरं म्हणजे 3-4 मामी आहे त्या. ही मोठ्या आहे त्या, ती सुनंदा मामी. पुन्हा धाकट्या सारिका 2 नंबरच्या सारिका मामी, ती काय एकदा कधीच व्हिडिओमध्ये आल्या नाही त्या. ती काही म्हणजे तिकडं असल्या गावाकडे ती काय अशा येत जात नाही त्या एवढ्या बरं का. आमच्याकडे कुणाकडं कुठल्याच भाच्यांकडे येत जात नाही त्या इतक्या. ती मामा पण आमचं नेत नाही तर आणत नाही तो कुठं ती. आणि ह्या 3 नंबरच्या भारती मामी म्हणजे ही आईची चुलत भाऊच आहे. म्हणजे आमची चुलत मामी आहे म्हणायचं. पण चुलत मामी आहे पण आम्हाला सख्यासारखीच आहे, कारण गेलं आलं सगळं. ह्या मामीसारख्याच त्या मामी पण आम्हाला अशा जवळच्या वाटतं त्या. आणि त्या मामीची दुसरी जाव आहे ती पुण्याला असते, त्यांच्याशी एवढा काय संपर्क नाही आपला. कारण मामाच्या तिकडे गेलं म्हणजे ह्या मामी या 2 मामीच आम्हाला जवळच्या असल्यासारख्या अशा वाटते त्या. मामी पण ह्या लग्न झाल्यापासून पहिल्यांदा आलत्या भारती मामी.
या या म्हणलं का मामा कुठं लावत नव्हतं, तीच घरी गुरण हिन. आणि ते दुसऱ्या मामी पुण्याला असल्यामुळं त्यांची ती काकू अण्णा पण त्यांचे सासू पण तिकडंच असायची, आईची चुलती पण पुण्यालाच. त्यामुळे त्यांना यायला काय एवढं हीच आणलंच नाही कधी त्यांनी. मग मामाला म्हणलं येताना तुमच्याच गाडीवर घेऊन या. टिबल शीट आली बघा, अकोल्यापासून इथं म्हणजे टिंबुर्णीपासून इथंपर्यंत टिबल शीट आली. रात्री पण राहावा म्हणलं, ऐकना ती त्या मामीची, बारक्या मामीची पोरगी फोनवर सारखी आम्हाला ठेवून गेला, आम्हाला वहिनीकडे नेलं नाही, आम्हाला ठेवून गेला करायला लागली. म्हणून मामी म्हणल्या पुण्याच्या वेळेस आमच्या पोरांना बी यायचं आहे, सुट्टी लागल्या दिवाळीला नाही उन्हाळ्यात 2-4 दिवस येतो आम्ही. पोरं काय आता दम काढ, ती पोरगी पण दम काढना, व्हिडिओ कॉल सारखी. शाळेत गेली ती काल दिवसभर तेवर फोन नव्हता, शाळेतनं आली 4 वाजता का व्हिडिओ कॉल चालू झाला तिचा. म्हणजे जाऊ द्या, कारण प्रत्येक आईला माहीत असते लेकरं कशी करते, ती वड असते घरची, जावं लागतं या. जावा म्हणलं, पण पुन्हा नक्की या म्हणलं. पुन्हाचं त्यांचं काय मला तर फिक्स वाटत नाही. आल्या तेवढ्यातच समाधान करू लागितलं. कालच ती येणार होत्या पण आदल्या दिवशी करू लागायसाठी आल्या म्हणल्या. कधी केलं नाही काय नाही, आता नवीन आहे म्हणजे केलं बरं का आम्ही, पण अंग कधी केलं नव्हतं ना, म्हणजे किती टाकायचं किती नाही अंदाज नव्हता एवढा. त्यामुळं त्यांना बोलवून घेतलं होतं. आई पण येणार नव्हती, नाही नाही म्हणली. पुन्हा म्हणली बरं बाय आपण जायचं नाही, लेकीला करू लागाय कोण जायचं. मग पुन्हा आली अजून. तर म्हणजे इथं आलं का कुणाला बसायला नाही, सगळ्यांना कामं जायती. पाहुणे आले आणि काय आले, हिरीवारी काय नसतं, पण सणासुदीला हे असं आलं का नाही लय काम. वर्ष श्राद्धाच्या वेळेस पण आईनं ही भरपूर करू लागितलं अण्णांनी, त्यावेळेस पण इतकंच काम होतं. आणि आता पण तसंच झालं. पण जाऊ द्या, येण्याला महत्त्व आहे, करण्याला महत्त्व आहे. आणि खरंच बरं का मामी ही आई सगळी आली म्हणून तर खरं आमचं ती सवासणी पार पडल्या, नाही तर काय जीव आमचा ह्याच्यात नव्हता. कालमेल येते त्या का नाही त्या, येते त्या का नाही त्या. पण मामीने पण शब्दाला मान केला आणि मामीसने घेऊन आलं. आणि तिथल्या बिरू मामाने पण मामीला पाठवून दिलं. म्हणून मामाचं पण मनापासून आभारी आहे, पाठवून दिलं मामीला म्हणून. खरंच लय मोठी मदत झाली, मी आयुष्यात विसरू शकणार नाही. की खरंच लय म्हणजे लय मला हे झालं की कसं व्हायचं आणि कसं नाही, पहिल्यांदाच करायचं आहे. म्हणजे मला असं अवघडल्यासारखं झालं. म्हणजे आता कसं होणार, कसं होईल, कोण काय नावं ठेवल का, कोण काय म्हणल का. पण काय सुद्धा झालं नाही बघा, व्यवस्थित झालं. आई अण्णा पण आता गेली बघा, ह्यांनी डिगंचित घालवून आल्या ते तिथनं इष्टीलापासून गेली. यांनी राहावाच म्हणत होतं, म्हटलं तवा महिनाभर राहिलो, आता सारखं राहावाच म्हणा, आमचं काय आम्हाला बघू द्या का नको म्हणलं अण्णा. गेली मग ती गावाकडे. आता पाऊस बिऊस पडलाय, आता कामं बिमं चालू होते, ती तेवढं 4 पैसे होत्यात. बरोबर आहे का नाही. कारण घरची जमीन शेत नसलं का लय अवघड आहे. रोजगार करून पोट भरावं लागतंय, त्यातनं 4 पैसे त्याचा पुन्हा इकडं तिकडं पाहुण्या रावळ्यांचं कुठं काय आलं का जावाच लागतंय, नाही तर लगे रागाला येते ती. आता माझ्या सवासनी त्या आली, आधी अण्णा गेलं तर आमचं त्यांच्या बहिणीच्या तिकडं लग्न होतं, बहिणीच्या दिराच्या पोरीचं, तिकडं गेलं तर माळशिरसला. सारखं त्यांना म्हणजे जायचं कुठलं जरी म्हणलं तरी का सुकान आहे का, वाट खर्च आहे काय, तर थोडंफार खर्च असतोय जायचा इकडं तिकडं म्हणजे. आणि आता तर पावसामुळं मध्ये 1 दिवस काम लागायचं, आज पाऊस आला का काम नसायचं. पुन्हा मग ती जरा 1 दिवस वारसाडलं का दुसऱ्या दिवशी काम. आणि चिखलाची तिकडे रानं, त्यामुळं बघा रानात काय काम करा येत नाही. चिखल एकदा कचकच झालं का. आमच्याकडं माळाला कसं आता पाऊस धो आला का रान हाडाकतंय, दगडच माळ रानाला लगी रान हाडकतंय वाऱ्यानेही. आणि 2 दिवस नाही 4 दिवस झाला ते वाराने तर एक टुकर उठवलंय. भार 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 वारं सुटतं या, काय टुकुरा हलवून गेलंय वाऱ्यानं. आणि माझाही घसा एक कवा बरा होतोय कवा नाही कोणाला. जरा थोडंसं तेलकट मलकट खाण्यात आलं घसा आवडून होतोय. काल भजी ही केलेली, त्यात थोडं भजी किती 4 भजी खाल्लं तर ही घसा आवडले. थोडा निवळायला लागला तर अजून आवडल्यानं झालाय. आई आज याला तर हे करायचं आहे. भाऊजी ताई तर आताच टुचून आले, ते दुखणं आलं तर. काल पण ताईला सवासणी करायला घातले, त्यानं तिला बरं नाही, हातपाय गळलं ही झालं. भाऊजीला नाही बरं, भाऊजी गाडवणं पडल्यापासून भाऊजीला ती कणकण आल्यानं झालं तर ती आता टुचून आले ती. आई एक वैताग आहे घरात खरंच बरं का. कसं का असं ना, पण ज्याची ती सुखी असलं का नाही बरं वाटतं, मनाला शांती वाटते. बरोबर आहे का नाही.